हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्याख्यानास आपण सुरुवात करूया। व्याख्यानाचं मेन हेडिंग आहे संशोधन आराखड्याचे प्रकार। विविध तज्ञांनी संशोधन आराखड्याचे विविध प्रकार सांगितले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या आधारावर संशोधन आराखड्याचे प्रकार केले जातात। सध्या आपण ते प्रकार बघूयात आणि नंतर त्याच्यावर चर्चा करूयात। आता नंबर अ म्हणा किंवा एक म्हणा, संशोधनाचा दृष्टिकोन कोणता आहे त्यावर आधारित संशोधन आराखड्याचे 5 प्रकार पडतात। ते आपण या स्लाइडमध्ये बघत आहोत। नंबर 1 आहे ऐतिहासिक संशोधन आराखडा, व्यष्टी अध्ययन किंवा केस स्टडी संबंधी संशोधन आराखडा, सर्वेक्षणात्मक संशोधन आराखडा, क्षेत्र अध्ययनासंबंधी संशोधन आराखडा आणि 5वा आहे प्रयोगात्मक संशोधन आराखडा। प्रथम आपण हे आराखड्याचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि कशा पद्धतीने ते तयार केले गेलेले आहेत किंवा कशा प्रकारे पाडलेले आहेत ते बघूयात। नंबर ब, संशोधनाच्या उद्दिष्टांच्या आधारावर संशोधन आराखड्याचे 4 प्रकार केले जातात। यामध्ये नंबर 1 आहे अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा, निदानात्मक संशोधन आराखडा, प्रयोगात्मक संशोधन आराखडा आणि वर्णनात्मक संशोधन आराखडा। तिसरा प्रकार आहे प्राध्यापक मॅकग्रांट यांनी संशोधन आराखड्याचे 5 प्रकार सांगितले। त्यांनी काय सांगितलं? अभ्यास संशोधन आराखडा, सर्वेक्षण संशोधन आराखडा, अन्वेषण संशोधन आराखडा, नियंत्रित प्रयोगात्मक संशोधन आराखडा आणि कृतिशील संशोधनात्मक आराखडा। संशोधन आराखड्याच्या स्तराच्या आधारावर अल्फ्रेड कार्न यांनी 4 प्रकार सांगितले आहेत। बघा, प्रत्येक समाजशास्त्रज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ संशोधन आराखड्याचे वेगवेगळ्या आधारावर वेगवेगळे प्रकार सांगत आहेत। इथे बघा स्लाइडमध्ये दिसतो नंबर 1, यादृच्छिक किंवा रँडमली निरीक्षणपूर्व संशोधन आराखडा, अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक अध्ययन आराखडा, वर्णनात्मक किंवा निदानात्मक अध्ययन आराखडा आणि प्रयोगात्मक संशोधन आराखडा। पुढचा प्रकार आहे सॅनफोर्ड, लेओ बेज आणि रॉबर्ट हेगडोर्न यांनी संशोधन आराखड्याचे 3 प्रकार सांगितले आहेत। यामध्ये नंबर 1 आहे वैयक्तिक संशोधन आराखडा, सर्वेक्षण संशोधन आराखडा। त्याच्यामध्ये 2 प्रकार पाडलेले आहेत, पॅनल संशोधन आराखडा, संबंधात्मक संशोधन आराखडा आणि प्रयोगात्मक संशोधन आराखडा। प्राध्यापक शेल्टीज व त्यांच्या सहकार्यांनी संशोधन आराखड्याचे 3 प्रकार सांगितले आहेत। ते पुढील प्रमाणे: नंबर 1, अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा, वर्णनात्मक व निदानात्मक संशोधन आराखडा आणि नंबर 3, प्रयोगात्मक संशोधन आराखडा। अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे संशोधन आराखड्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत। त्याच्यामध्ये संख्याही त्यांनी कमी जास्त केलेली आहे। इथे स्लाइडमध्ये बघा, विविध तज्ञांनी संशोधन आराखड्याचे विविध प्रकार सांगितले असले तरी सर्वसाधारणपणे विचार करता संशोधनाच्या उद्दिष्टानुसार संशोधन आराखड्याचे 4 प्रकार करता येतात। नंबर 1 आहे परिचयात्मक किंवा अन्वेषणात्मक संशोधन आराखडा, नंबर 2 आहे वर्णनात्मक किंवा संशोधन आराखडा, नंबर 3 निदानात्मक संशोधन आराखडा आणि नंबर 4 प्रायोगिक संशोधन आराखडा।
हे जे 4 आराखड्याचे प्रकार आहेत हे आपण सविस्तरपणे इथे त्याचं विश्लेषण करूयात. नंबर 1, परिचयात्मक किंवा अन्वेषणात्मक संशोधन आराखडा. या संशोधनाचे मुख्य कार्य म्हणजे अधिक शास्त्रीय अन्वेषण करण्यासाठी किंवा गृहीतक निर्माण करण्यासाठी आणि अधिक अचूक संशोधन समस्या विकसित करण्यासाठी या संशोधन आराखड्याचा म्हणजे अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा उपयोग होतो. गृहीतक निर्माण करणे, आपण जी काही सामग्री गोळा केलेली असते त्याच्या आधारावर एक गृहीतक निर्माण करतो. म्हणजे आपला संशोधनाचा निष्कर्ष काय असणार आहे तो आपण पूर्ण प्रक्रिया करण्याच्या अगोदरच काय करतो, एक गृहीतक आपण गृहीत धरतो आणि ते बरोबर आहे का नाही हे मग संशोधनाच्या माध्यमातून गोळा केलेला जो काही डेटा आहे त्याच्या माध्यमातून आपण तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तर इथं जे काही आपण संशोधन करण्यासाठी गृहीतक निर्माण केलेलं असतं किंवा आपल्याकडे जी काही संशोधन समस्या आहे ती संशोधन समस्या किंवा संशोधन विषय हा ढोबळ न ठेवता त्याला अचूक करण्यासाठी, त्याला मर्यादित करण्यासाठी अशा प्रकारे अचूक आणि मर्यादित अशा प्रकारे ही संशोधन समस्या विकसित करण्यासाठी अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा उपयोग होतो. एखाद्या शास्त्राच्या प्रारंभिक विकासाची अवस्था अशा संशोधनातून उत्क्रांत होत जाते. समजा अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रपूर्वी राज्यशास्त्रामध्येच त्याचा अभ्यास केला जायचा. राज्यशास्त्राचा एक भाग म्हणूनच त्याला गृहीत धरलं जायचं. परंतु ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या संशोधनातून राज्यशास्त्रापासून अर्थशास्त्राला वेगळं केलं. ही अचूकता त्यांच्याकडे कशा प्रकारे आली तर अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यामधून. आणि मग जी काही अर्थशास्त्राची प्रारंभिक विकासाची अवस्था होती त्याची नीव ज्याला म्हणता येईल, पाया ज्याला म्हणता येईल, हा पाया अशा प्रकारे या अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यातून उत्क्रांत होत गेला. त्याचबरोबर या संशोधन आराखड्यामुळे संशोधन प्राथमिकता प्रस्थापित होते. अन्वेषणात्मक संशोधनामुळे संशोधनाची नवीन समस्या मांडणे, नवीन गृहीतकाची मांडणी करणे किंवा प्रस्थापित गृहीतकाची चाचणी अधिक काटेकोरपणे करणे या गोष्टी साध्य होतात. अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखड्यात साहित्य सर्वेक्षण, अनुभव सर्वेक्षण आणि अंतर्दृष्टीस प्रेरणा देणाऱ्या व्यष्टींचे विश्लेषण, व्यष्टी म्हणजे सूक्ष्म किंवा ज्याला युनिट म्हणता येईल, एकक म्हणता येईल, अशा एककांचे विश्लेषण, अशा प्रकारे या 3 पद्धतींचा वापर केला जातो. पुढचा संशोधन आराखड्याचा प्रकार आहे वर्णनात्मक संशोधन आराखडा. सामाजिक शास्त्रातील बहुतांश संशोधन हे या प्रकारात मोडतं. वर्णनात्मक संशोधन आराखडा याद्वारे हे संशोधन समाज गटाच्या विविध वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे किंवा त्याबद्दल वास्तव माहिती देणारे असते. समाजाला, संस्थांना उपलब्ध असणाऱ्या सुखसोयी, त्यांचा वापर, त्यातील अडचणी हाही
वर्णनात्मक संशोधनाचा भाग असू शकतो. एखादा समाज असेल, व्यक्ती असेल, व्यक्तिसमूह असेल किंवा वेगवेगळ्या संस्थात्मक रचना, या सर्वांचे गुणदोष, वैशिष्ट्य, त्यांच्याशी संबंधित घटना, समस्या, या सर्वांचे वर्णनात्मक विवेचन करणे हा या संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश असतो. एखाद्या देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा प्रदेशातील लोकसंख्येची वयोमानानुसार, व्यवसायानुसार, शैक्षणिक पातळीनुसार, उत्पन्न पातळीनुसार रचना कशी आहे याची माहिती देण्यासाठी वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा वापर करावा लागतो. शहरी किंवा ग्रामीण भागातील व्यवसाय रचना, शैक्षणिक रचना, रोजगार रचना, दारिद्र्याचे प्रमाण, आरोग्य निवास व्यवस्था इत्यादीचे प्रमाण किती व कसे आहे, याची कमतरता किती प्रमाणात आहे, त्याचे स्वरूप काय आहे, हे पाहण्यासाठी सुद्धा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा वापर करावा लागतो. पुढील प्रकार आहे निदानात्मक संशोधन आराखडा. हाही एक महत्त्वाचा प्रकार आहे जो विशिष्ट परिस्थिती किंवा घटनेच्या मूलभूत कारणांचे परीक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. एखाद्या सामाजिक आर्थिक घटनेमागील कारणासंबंधीचे वास्तविक ज्ञान प्राप्त करून, त्याचे विश्लेषण करून, त्या घटनेच्या किंवा समस्येच्या निराकरणासाठी संशोधनाचा उपयोग करणे हा या संशोधन कार्याचा मुख्य उद्देश असतो. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे सामाजिक आर्थिक जीवनास अधिक अनुकूल व उपकारक असे सार्वजनिक धोरण ठरविण्यास निदानात्मक संशोधन आराखड्याची मदत होऊ शकते. काही निदानात्मक संशोधनाच्या सहाय्याने भविष्य कथन म्हणजे भविष्याबद्दल अंदाजही बांधला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादन संस्थेने बाजारपेठेचे सर्वेक्षण करून प्रस्थापित वस्तूला किंवा एखाद्या नव्या वस्तूला किती मागणी असेल, अशा उत्पादनात स्पर्धा किती आणि कशी असेल, स्पर्धक उत्पादन संस्थेच्या व्यूहरचनेचा आपल्या वस्तूच्या विक्रीवर काय आणि किती परिणाम होईल याबद्दल अंदाज बांधले जातात आणि समस्येसंबंधी निदान केले जाते. एकंदरीत असे म्हणता येईल की विशिष्ट आर्थिक सामाजिक समस्येच्या निदानाचा शोध घेणाऱ्या संशोधन कार्यास निदानात्मक संशोधन असे म्हणतात. समस्येचं निदान करणं म्हणजे निदानात्मक संशोधन आराखडा होय. पुढील प्रकार आहे प्रयोगात्मक संशोधन आराखडा किंवा प्रायोगिक संशोधन आराखडा. प्रयोगात्मक किंवा प्रायोगिक संशोधन आराखड्यात संशोधकास परिस्थिती नियंत्रित करण्याची परवानगी असते. यामुळे संशोधकास विशिष्ट परिस्थिती किंवा घटना किंवा समस्या कशामुळे घडून येते या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होते. या पद्धतीत संशोधनाची नियंत्रित स्थिती किंवा अवस्था निर्माण करून संशोधकास आपल्या संशोधन गृहीतकाची यथार्थता तपासून पाहता येते. संबंधित प्रयोगशास्त्र शुद्ध व यशस्वी होण्यासाठी प्रायोगिक गट व नियंत्रित गट यांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. प्रायोगिक संशोधन आराखडा प्रयोग करणे भौतिकशास्त्रात किंवा पदार्थ विज्ञान शास्त्रात आपण पाहिलं की आपण तिथे प्रयोगशाळा असते आणि प्रयोगशाळेमध्ये इतर परिस्थिती सगळी नियंत्रित असते आणि अशा नियंत्रित परिस्थितीमध्ये, बंदिस्त परिस्थितीमध्ये प्रयोग केले जात असतात. आता समजा हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू या दोघांना एकत्र आणायचं, तर त्यासाठी काय करावं लागतं? विशिष्ट परिस्थिती निर्माण करावी लागते आणि या दोन्हींचं एकत्रीकरण करून त्यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडवून आणून तिसरा कोणता पदार्थ निर्माण होतो हे जर बघायचं असेल तर आपल्याला इतर परिस्थिती कायम ठेवावी लागेल. हायड्रोजन वायूबरोबर इतर वायू येता कामा नये, ऑक्सिजन वायूबरोबर इतर वायू तिथे उपस्थित असता कामा नये.
मग त्याला एक बंदिस्त चंबू लागेल, बंदिस्त एखादं कंटेनर लागेल, भांडं लागेल वगैरे वगैरे. आणि मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू यांचं एकत्रीकरण घडवून आणल्यानंतर, रासायनिक प्रक्रिया घडल्यानंतर पाणी तयार होतं. आणि अशा प्रकारे आपण निष्कर्ष काढू शकतो की हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंचं एकत्रीकरण झालं तर पाणी तयार होत असतं. मग हायड्रोजनचे किती अणू, ऑक्सिजनचे किती अणू हे त्यामध्ये आपल्याला कळून येतं. अशा प्रकारे समाजशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये सुद्धा प्रायोगिक संशोधन आराखडा ही इतर परिस्थिती कायम ठेवण्यासाठी किंवा इतर परिस्थितीतील इतर घटक जे आहेत त्यांचा परिणाम होऊ न देण्यासाठी त्यांना बाजूला काढून एखाद्या विशिष्ट गटांवर प्रयोग केले जातात आणि एखाद्या घटकाचा त्या गटावर काय परिणाम होतो हे शोधलं जातं आणि त्यातून निष्कर्ष काढले जात असतात. आज आपण पाहतो, पूर्वी थोडं अशक्य असायचं, पण अलीकडे विशेषतः पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये वेगवेगळे व्यक्तींचे गट तयार केले जात असतात. किंवा आताचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता, कोविडची लस तयार करण्यासाठी विविध कंपन्या प्रयोग करत आहेत आणि त्या प्रयोगामध्ये विविध गटांवर कोविड लसीच्या चाचण्या करत आहेत. मग त्याच्यामध्ये लहान गट असेल, तरुण गट असेल, वयोवृद्ध गट असेल, त्याचप्रकारे विविध देशातील वेगवेगळे लोक असतील, महिला असतील, पुरुष असतील, वेगवेगळ्या आजाराचे लोक असतील, मधुमेहाचे आजारी असतील, काही हृदयरोग विकाराचे असतील, ह्या प्रत्येकांवर त्या लसीचा काय परिणाम होतो हे नियंत्रित पद्धतीनं त्यांच्यावर संशोधन केलं जातं आणि मग लस ही किती परिणामकारक आहे किंवा दुष्परिणाम करते हे शोधलं जातं. तर याला प्रायोगिक संशोधन असं म्हणतात. आणि असं संशोधन करण्यासाठी प्रायोगिक संशोधन आराखडा हा महत्त्वाचा असतो. पुढील लेक्चरमध्ये आपण संशोधन आराखड्यातील टप्पे बघणार आहोत. तुर्तास आपण हे लेक्चर येथे संपवूया. धन्यवाद.